नमस्कार शेतकरी मित्रांनो. जसं की तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेल की आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की गहू पिकासाठी पहिला बेसल डोसच्या मध्ये आपण कुठल्या खतांचा वापर केला पाहिजे की जेणेकरून आपल्याला फुटवा पण चांगला येईल आणि उत्पन्नात पण चांगली भर पडेल. तर जे कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. तर गहूचा पहिला बेसल डोस हा कधी टाकला पाहिजे हे आपण अगोदर सांगूया. पहिला डोस हा नेहमी जवळपास 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान टाकायचा आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस गहू 20 दिवसाचा असणार आहे त्यावेळेस आपण पहिली तणनाशकची फवारणी घेणार आहे आणि तणनाशक फवारणी झाल्यानंतर 10व्या दिवशी आपण हे बेसल डोसचं नियोजन केलं पाहिजे. तर पाहू शकता आपण ह्या गव्हामध्ये बेसल डोस टाकून झालेला आहे. तर पहा अशा पद्धतीनं फुटवा वगैरे झालेला आहे गव्हाचा. तर हे पहा अशा पद्धतीनं फुटव्याचं प्रमाण आहे. तर आपण ह्या गव्हाला आपण कुठला बेसल डोस टाकला आहे मी आता सांगणार आहे. तर सर्वप्रथम सगळ्यात अगोदर आपण पहिला खताचा वापर केला आहे ते म्हणजे युरिया. तर युरियाचा शक्यतो कंपल्सरी वापर करायचा. युरियामुळं काय होतंय, गव्हाची वाढ वगैरे व्यवस्थित होते आणि जी काही काळोखी वगैरे येणार आहे गव्हाला तर ती व्यवस्थित येते आणि वाढ पण चांगल्या पद्धतीनं दिसून येते. तर बेसल डोसमधील दुसरा खत आहे की 10-26 एकरी 1 किलो बॅग वापरली पाहिजे. 10-26मुळं काय होतंय, याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त असल्यामुळं जे काय गव्हाचा फुटवा आहे तर गव्हाचा फुटवा चांगल्या पद्धतीनं वाढ घेतो आणि जे काय फुटवा आलेला आहे आणि त्याची पण वाढ चांगली जोमदार करण्याचं काम हे 10-26 करत असतं. आणि जर तिसरी बॅग म्हणलं तर आपण शेतकरी मित्रांनो DAPचा पण वापर करू शकतो. DAPमध्ये पण फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे, ते पण गहू पिकाच्या फुटव्यासाठी चांगलं काम करतं. आणि चौथा खत म्हणलं तर DAP किंवा 10-26 या दोन्ही खतापैकी कुठलाही खत वापरू शकता. तर चौथा खत म्हणलं तर आपल्याला MOPची एक बॅग म्युरेट ऑफ पोटॅश याची एकरी 1 बॅग वापरायची आहे. पोटॅशमुळं काय होतंय, जे काय काडीचं आता समजा हा गहू आहे, ही काडी आहे, तर ही मजबूत बनवण्याचं काम आणि वाढ व्यवस्थित चालू ठेवण्याचं काम हे MOPचं काम असतं. आणि चौथा खत म्हणलं म्हणजे पुढचा खताचा डोस म्हणलं तर आपल्याला झिंक. तर आपल्या खतामध्ये झिंकचा वापर तर आवश्यक करायचा आहे, कारण की गहू पिकासाठी हे झिंक अत्यंत आवश्यक असतं. त्याच्यामुळे एकरी 5 किलो झिंकचा वापर हा प्रत्येक शेतकऱ्यांनी केलाच पाहिजे, जेणेकरून गव्हामध्ये रोगाचं प्रमाण पण कमी होतं आणि ज्यावेळेस लोंब्यात गहू येतो तर त्यावेळेस झिंकचा रोल अत्यंत महत्त्वाचा असतो की त्यावेळेस लोंब्या तयार होण्याचं काम हे झिंकमुळं चांगलं बनतं. त्याच्यामुळं झिंकचा एकरी 5 किलो हा वापर प्रत्येक शेतकऱ्यांनी कंपल्सरी केलाच पाहिजे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशा पद्धतीनं आपण गव्हाच्या बेसल डोसचं नियोजन केलं पाहिजे. मी ज्या पद्धतीनं बेसल डोस सांगितलं आहे त्या पद्धतीनं गव्हाचा बेसल डोस टाकला तर अत्यंत उपयोगी होईल गव्हासाठी. वाढ पण व्यवस्थित होईल आणि जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे ते पण चांगल्या पद्धतीनं गव्हाला मिळून जाईल. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.